कुंभमेळ्याची कामे वेळेत पूर्ण होतील याची दक्षता घ्यावी। नाशिक त्र्यंबकेश्वर येथे आगामी काळात होणार कुंभमेळा सुरक्षित, पर्यावरणपूरक आणि स्वच्छ होण्याचे नियोजन करावे। कुंभमेळ्यानिमित्त करावयाची कामे वेळेत पूर्ण करावीत, त्यासाठी या कामाच्या प्रक्रियेला गती द्यावी अशा सूचना राज्याचे जलसंपदा, विदर्भ, तापी व कोकण खोरे विकास महामंडळ आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी दिल्या। जिल्हा अधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात मंत्री गिरीश महाजन यांनी कुंभमेळ्यानिमित्त विविध विभागाच्या कामकाजाचा आढावा घेतला, त्यावेळी ते बोलत होते। यावेळी आमदार देवयानी फरांदे, विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम, पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे, पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, जिल्हा अधिकारी जलज शर्मा, महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री, जिल्हा परिषदच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता अरुंधती शर्मा, पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, सहाय्यक जिल्हा अधिकारी ओमकार पवार, अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर, त्र्यंबकेश्वर नगर परिषदच्या मुख्य अधिकारी डॉक्टर श्रिया देवचक्के आदींसह विविध विभागाचे प्रमुख उपस्थित होते। मंत्री गिरीश महाजन म्हणाले की प्रयागराज येथे अलीकडेच कुंभमेळा झाला। या कुंभमेळ्यात भाविक मोठ्या संख्येने गेले होते। या पार्श्वभूमीवर नाशिक त्र्यंबकेश्वर येथे होणारा कुंभमेळा सुरक्षित, पर्यावरणपूरक होण्यासाठी उपाययोजना आतापासूनच कराव्यात, तसेच भाविकांसाठी कार्यान्वित करण्यात येणाऱ्या सोयीसुविधांची कामे वेळेत होतील याची दक्षता घ्यावी। यावेळी मंत्री गिरीश महाजन यांनी महानगरपालिका, त्र्यंबकेश्वर नगरपालिका, पोलीस दल, सार्वजनिक बांधकाम विभागासह विविध विभागाच्या कामकाजाचा आढावा घेऊन विविध सूचना केल्या। विभागीय आयुक्त डॉक्टर गेडाम, जिल्हा अधिकारी श्री शर्मा यांनी कुंभमेळ्यानिमित्त सुरू केलेल्या कामाची माहिती दिली। नाशिक लक्ष न्यूज ब्युरो रिपोर्ट, नाशिक।